नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत दिशाज्ञान चाचणी. दिशाज्ञान चाचणी त्यालाच इंग्रजीमध्ये आपण डायरेक्शन सुद्धा म्हणतो. सगळ्यांचा आवडता टॉपिक दिशाज्ञान चाचणी, पैकीच्या पैकी मार्क देणारा. दिशाज्ञान आपल्याला जीवनामध्ये खूप महत्वाचा असलेला, कारण की जीवनाला जर दिशा नसली, आपल्याला ध्येय नसला, तर आपण कुठल्याही गोष्टीला साध्य करू शकत नाही. कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य होणार नाही. त्यासाठीच आपल्याला आपल्या सिलेबस मध्ये दिशाज्ञान दिलेलं आहे की आपल्याला आपल्या जीवनाची दिशा कळली पाहिजे, की बाबा आपल्याला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला दिशाज्ञान हा चॅप्टर दिलेला आहे. त्यालाच आपण डायरेक्शन असे सुद्धा इंग्रजीमध्ये म्हणतो. रिझनिंगचा खूप महत्वाचा चॅप्टर आहे आणि प्रत्येक पेपरला 2 ते 3 प्रश्न डायरेक्शनवर असतात. सरळ सेवेचे म्हणा, एमपीएससीचे म्हणा, किंवा तुम्ही जर सेंटरची भरती दिली कुठली पण, एसएससी ची, एनटीपीसी ची, आता ज्या भरत्या सुरू आहेत, जीडीला पण तुम्हाला 1-2 प्रश्न दिशेला हमखास असणार म्हणजे असणार. तर सगळ्यात आधी दिशेमध्ये काय महत्वाचं आहे, आपल्याला दिशा महत्वाच्या आहेत त्या कोणकोणत्या ते माहित असलं पाहिजे. तर सगळ्यात आधी 4 मुख्य दिशा आहेत. कोणकोणत्या? उत्तर, दक्षिण, आपल्या लेफ्ट हँड साइडला जी असते ती पश्चिम, आणि राईट हँड साइडला असते ती पूर्व. ह्या आपल्या 4 मुख्य दिशा. कोणकोणत्या? उत्तर, दक्षिण, लेफ्ट हँड साइडची पश्चिम आणि राईट हँड साइडची पूर्व. आणि आपल्याला 4 उपदिशा सुद्धा आहेत. त्या कोणकोणत्या? वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. ठीक आहे, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य अशा 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा, अशा मिळून आपल्याला 8 दिशांची माहिती असणे खूप आवश्यक आहे. काय काय? उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व ह्या 4 मुख्य दिशा, आणि वानर इकडे आला नाही, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य ह्या 4 उपदिशा. याला आठवणीत ठेवण्यासाठी काय ट्रिक वापरायची? वानर इकडे आला नाही, याच्या आद्य अक्षरावरून आपण आठवणीत ठेवू शकतो. काय? वायव्य, इकडे ईशान्य, इथे आग्नेय आणि शेवटची नैऋत्य. अशा 4 दिशा आणि त्याच्या 4 उपदिशा. ठीक आहे, पुढचा पॉइंट. आपल्याला विचारण्यात येते की या दिशांमधील कोन किती, अंतर किती. ठीक आहे, हा काय तयार झाला? काटकोन. जेव्हा ही सरळ रेषा याला परपेंडिक्युलर म्हणजे सरळ याच्यात छेदते, तेव्हा याच्यात जो कोन तयार होतो तो किती अंशाचा असतो? 90 अंशाचा. तर हा 90 अंशाचा कोन झाला, तर त्याचा बाजूचा कोन हा सुद्धा किती? 90 अंशाचा. इथला पण कोन किती? 90 अंशाचा. आणि हा सुद्धा 90 अंशाचा. तर ज्या जवळ जवळच्या दिशा असतात, म्हणजे उत्तर आणि इकडे पूर्व, या दोघांमधील अंतर किती अंशाचा असेल? 90 अंशाचा. पूर्व आणि दक्षिण याच्यामध्ये कितीचा? 90चा. दक्षिण आणि पश्चिम याच्यामध्ये 90चा. जर असा प्रश्न आला की पश्चिम आणि पूर्व याच्यामध्ये किती अंशाचा फरक आहे, तर किती? 90 अधिक 90 किती? 180 अंश. जसा असा प्रश्न आला उत्तर आणि पश्चिम याच्यामध्ये किती अंशाचा फरक आहे, तर 90 90 आणि 90 9त्रिक 27 म्हणजे किती? 270 अंशाचा त्याच्यामध्ये कोन बनतो. किती? 270 अंशाचा.
आता ह्या 90 मध्येच जर आपण उपदिशा जरी आणि मिळवल्या, वानर वायव्य, इकडे ईशान्य आला नाही, आग्नेय आणि नैऋत्य, तर ह्या 90 चे 2 भाग झाले. तर हा कितीचा 45चा, हा कितीचा 45चा, हा कितीचा 45, इकडे 45 45 45 45 आणि हे 45. तर याच्यावरून आपल्याला काय लक्षात येईल की मुख्य दिशा आणि त्याच्या उपदिशा याच्यामध्ये कितीचा फरक असतो आणि कितीचा कोन असतो, 45 डिग्रीचा कोन असतो. मुख्य दिशा आणि त्याची उपदिशा याच्यामध्ये किती 45 डिग्री, कुठली पण उचलून घ्या. उत्तर आणि ईशान्य याच्यामध्ये कितीचा कोन आहे बाबा, 45 डिग्रीचा. याचा आपल्याला पुढे जेव्हा आपण गणित बघू त्याच्यामध्ये फायदा होईल. हे सगळं बेसिक मध्ये येते. आणि जर आपलं बेसिकच पक्का नसेल, किती मोठी तुम्ही रॉड मागवून घ्या, कॉन्क्रीट मागवून घ्या, काही करून घ्या, आणि पाया मजबूत केला नाही आणि मग तुम्ही बिल्डिंग बांधली तर 3 मजलीची बिल्डिंग 3 मिनिटं लागत नाही पडायला. आणि तुमचा पाया जर मजबूत असेल, हे सगळं काय पायाचा भाग आहे. की बा दिशा किती, तर 8. त्याच्या आपल्याला विचारलं की मुख्य दिशा किती रे बाबा, तर 4. उपदिशा किती, तर त्या 4. कोणकोणत्या, उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व. आणि उपदिशा कोणत्या, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. 2 मुख्य दिशांमधील कोन किती असतो, तर 90 अंशाचा असतो. 2 उपदिशामधील कोन कितीचा असतो असं विचारलं तर हा 45 अधिक हा 45, हा पण कोन कितीचा असतो, 90चा. आणि असं विचारलं की एक मुख्य दिशा आणि उपदिशा यांच्यामधील कोन किती, तर 45 अंशाचा. या 3 गोष्टी आठवणीत ठेवायच्या आहेत आपल्याला. कोणकोणत्या, मुख्य दिशा आणि मुख्य दिशा, लगतच्या 2 लगतच्या मुख्य दिशा किती, 90 अंश. 2 लगतच्या उपदिशा किती, 90 अंश. आणि 2 लगतच्या म्हणजे जवळच्या उपदिशा आणि मुख्य दिशा कितीचा कोन, 45 अंशाचा. याला उदाहरण लिहून घ्या की जसं उत्तर आहे आणि इकडे पश्चिम आहे, तर यांच्यामध्ये कोन कितीचा, 90चा. इथे वायव्य आणि ईशान्य या दोघांमध्ये कोन कितीचा, 45 अधिक 45 किती, 90 अंश. आणि शेवटी हे उत्तर आणि इकडे वानर इकडे आले नाही, यांच्यामध्ये कोन कितीचा, तर 45चा. ही मुख्य दिशा आणि त्याची उपदिशा 45चा. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. घेऊ त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला आपण एक्सप्लेन बेसिक पासून करू, बेसिक ते ऍडव्हान्स. आपला बेसिक ते एडवांस ऐसा सफर अपना जारी रहेगा. ठीक है, बेसिक ते एडवांस.